मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमाचा रिमझिम भाग 30 आता पुढे। वैभव रागाने दार ठोकत होता। सिंधू, दार उघड, वैभव म्हणाला। सिंधू झोपायच्या तयारीत होती, पण दार वाजले तसे ती दचकली, कारण वैभवचा आवाज होता। सिंधूने घाबरूनच दार उघडले। पाहिले तर वैभवच्या कपाळावरची शीर उभी होती, चेहरा एकदम गंभीर आणि त्याच्या मागे घाबरून थंड पडलेली पारवी। एवढा वेळ लागतो दार उघडायला? काय करत होतीस एवढा वेळ? तो रागानेच म्हणाला। ते मी पडून राहिली होती, उठता उठता जरा वेळ लागला, ती हळूच म्हणाली। काय झाले दादा, इतक्या रात्री इथे? रिया हळूच म्हणाली। ती पण तिथे होती। वैभव काही न बोलता आत आला। रिया पण इथे होती, तिचा अभ्यास सुरू होता। तो रियाला म्हणाला, रिया तू जरा बाहेर जा, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे, वैभव शांतपणे म्हणाला। तसे रिया काहीही न बोलता बाहेर हॉलमध्ये गेली, कारण तिला समजले तो चिडला असता की कुणी काही विचारायचे नाही, फक्त तो जे सांगेल ते फक्त गप ऐकून घ्यायचे आणि बाकी सर्वांनी तिथे असून पण मध्ये पडायचं नाही, हे समीकरण होतंच। आज एक बरे होते की बाकीचे सर्व बाहेर अंगणात बसून गप्पा मारत होते। 9:30च्या आसपास वेळ झाली होती। बाहेर पाऊस पडून गेला होता, म्हणून गारवा होता। वैभवला तिथे तसे पाहून सिंधूचा हळूहळू बीपी हाय होऊ लागला होता। ती दचकली, कारण वैभवचा आवाज होता। सिंधू, मी हे काय ऐकतोय? वैभवने प्रश्न केला। तसे सिंधू पारवीकडे पाहू लागली। काय झाले दादा, तू कशाबद्दल बोलत आहेस? सिंधू बोलतानाही सारखं घाबरून पारवीकडे पाहत होती। वहिनींना इतके सांगून पण त्यांनी माझ्याबद्दल दादाला सांगून टाकले की काय? त्यांनी असे का केलं म्हणून तर मी जीव देणार होती, आता माझे काही खरं नाही। वैभव ते तिच्याकडे रोखून पाहत, ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा तू आणि पारवी हॉस्पिटलमध्ये गेल्या होतात बरोबर ना? ते ना, हो गेलो होतो ना, सिंधू म्हणाली। का गेला होतात? ते ती वहिनींची मैत्रीण आजारी होती म्हणून। ती पुढे काही बोलणार तोच वैभव वरडला, चुप, खरं खरं सांगायचं, फक्त खरं खरं, वैभव म्हणाला। खरंच वहिनींच्या मैत्रिणीला पाहायला गेलो होतो, सिंधू पुन्हा खोटं बोलली। तसे वैभवने सटकन तिच्या कानाखाली मारले। सिंधू थरथरू लागली। दोघींनी पण एकच पाडा पाठ करून ठेवला आहे वाटतं, तो दोघींकडे नजर फिरवत म्हणाला। सिंधू गाल धरून रडू लागली। पारवीने घाबरून तोंडावर हात ठेवला। रडायचं नाही अजिबात, तुला काय यासाठी कॉलेजला पाठवले होते का? हाच का तुझा अभ्यास? हा बोल ना। वैभव रागाने लाल झाला होता। दादा, कशाबद्दल बोलत आहे तू? सिंधूला माहीत होते की तो काय विचारतोय, पण तो जोपर्यंत स्वतःहून कोणता विषय आहे हे सांगत नाही तोपर्यंत काही बोलायचे नाही असे तिला वाटत होते। तू आणि पारवी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी गेले होतात बरोबर ना? वैभव रोखठोक म्हणाला। तशी सिंधूच्या पायाखालची जमीन सरकली। हो, सिंधू एवढेच म्हणाली। मग तिथे ऑपरेशन कुणाचे झाले सिंधू, तुझं की पारवीचं? वैभव रागाने पण स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाला। त्यावर सिंधूला काय बोलावे कळत नव्हते। ती पूर्णपणे भीतीने थरथरत होती। आता जर स्वतःचं नाव सांगितले तर परिणाम काय असतील हे तिला माहीत होते। बोलतेस आता की अजून एक फटका लावू? ती बोलत नव्हती म्हणून तो अजूनच चिडला। तिथे वहिनींचे ऑपरेशन झाले, माझे नाही, ती कसेबसे पटकन म्हणाली। तसे तो म्हणाला, सिंधू खरं खरं सांग। मी खरे आहे तेच सांगते दादा, ऑपरेशन वहिनींचे झाले, माझा काय संबंध? सिंधू निर्विकार चेहरा करत। सिंधू, अगं घाबरू नकोस, खरं काय आहे ते सांग वैभवला, पारवी म्हणाली। वहिनी, मी खरं तेच सांगते ना, प्लीज तुम्ही असे नका करू का? मला मध्ये आणत आहेत, माझ्यावर का असे आरोप लावत आहेत? मी काय बिघडवले आहे तुमचे? सिंधू रडत म्हणाली। तसे पारवीचे डोळे भरून वाहू लागले। तिने हुंदका हाताने दाबला। सिंधू तिच्याशी नजर न मिळवताच बोलत होती। वैभवच्या भीतीने सिंधू कबूल करत नव्हती, ते तिला ही कळत होते, पण आता गोष्ट तिच्या संसाराची होती। सिंधू, तू पारवी पुढे काही बोलणार तोच वैभव रागाने म्हणाला। बस, खोलीत चल आता, झाला तेवढा तमाशा पुरे, मला जे ऐकायचं होते ते मी ऐकले, मी विषय बंद, 5 मिनिटाच्या आत तू मला खोलीत पाहिजेस।
असे बजावत तो रागाने तिथून निघून गेला. सगळं काही प्रकरण तिच्या हाताबाहेर गेलं होतं. वैभव खोलीतून निघून गेला तसे पारवी रागाने सिंधूकडे पाहू लागली. पारवीला तिला बरेच काही बोलू वाटत होते, पण आत्ता बोलून काय उपयोग होणार होता? जे नको होते ते झाले होते. तिचेच ग्रह फिरले होते असे तिला वाटत होते. ती तर चांगलेच करायला गेली होती, पण तिला त्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल वाटले नव्हते. ती स्वतःला सावरत सिंधूकडे फक्त एक तिरस्कारयुक्त नजर फिरवली. ती जाऊ लागली. आता हिच्याशी काही बोलायचेच नाही, बस झाले असा विचार करत. पण जेव्हा पारवी जाऊ लागली तेव्हा सिंधूने पारवीला आडवत तिचे पाय धरले आणि म्हणाले, "सॉरी वहिनी, खरंच सॉरी, मला माफ करा." ती रडतच म्हणाले, "सिंधू, माझे पाय सोड आधी, आणि सॉरी तर बोलू पण नकोस." पारवी तिचे डोळे पुसत रागाने म्हणाले. पारवीचे नाक कान लाल झाले होते. डोळ्यांना तर पाण्याच्या धारा सुरूच होत्या. वहिनी, खरंच खूप घाबरली होती. वहिनी सॉरी. दादाला जर खरं माहीत झाले असते तर त्यांनी मला कधीच माफ नसते केलं. वर त्यांनी मारले असते ते वेगळे, पण मारही खाल्ला असता मी. पण घरात आईबाबांना कळले असते तर मी स्वतःला माफ करू शकली नसती." सिंधू घाबरून अडकळत बोलत होती. आधीच तिच्यात हिंमत कमी होती. तिच्या भित्रेपणामुळेच तर हे आधी जीव देण्याचा प्रयत्न करत आली होती, कारण परिस्थितीला तोंड देण्याचे धाडस तिच्यात नव्हते. पारवीने तिला दूर करत रागाने म्हटले, "पण आता माझे काय होईल याचा विचार नाही करावा वाटला तुला? वैभव माझ्याबद्दल काय विचार करत असेल, किती वाईट वाटले असेल त्याला. हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे सिंधू." पारवी रागाने, "मी मान्य करते वहिनी, प्लीज मला समजून घ्या. पण खरं सांगते, दादा तुम्हाला नाही रागावू शकत वहिनी. त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता पण त्याला इतका राग आला होता, पण त्यांनी तुमच्यावर साधा हात पण उगारला नाही. आता मला खात्री आहे तो तुमच्यावर जास्त रागावणार नाही, पण मला त्यांनी कधीच माफ केलं आणि माझ्यात इतकी हिंमत नाही वहिनी की मी त्याला फेस करू शकेन." सिंधू रडत तिच्या हातपाय पडत बोलत होती. "अगं, पण त्यामुळे आमचे नाते खराब होईल, त्याचं काय? तू त्याला एवढं का घाबरते? चिडला तर चिडू दे ना. तुझा भाऊ आहे तो, तेवढा हक्क आहे त्याचं तुझ्यावर. मारेल तर मारू दे, तुझी चूक आहे ना, आणि मारून जीव तर नाही ना घेणार तो. तुझ्यामुळे मी इतकी रिस्क घेतली आणि तू मलाच पुढे केलं. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सिंधू. तू रोहितला सांगू शकतेस, पण स्वतःच्या भावाला नाही." पारवीचं सहनशक्तीचा आता अंत झाला होता. तिला सिंधूचा प्रचंड राग आला होता. ती तिला दूर करत होती तितकी ती तिला बिलगत माफी मागत होती. "वहिनी, रोहितची गोष्ट वेगळी आहे. तो माझ्या आयुष्यात येऊ किंवा जाऊ मला काही फरक पडणार नाही. त्याचं आणि माझे नाते जितके जवळचं अजून तरी नाहीये. पण दादा, तो जर माझ्या आयुष्यातून दूर गेला तर मला पुन्हा या घरात यायलाच नको. त्यांनी खूप केलं आहे माझ्यासाठी. त्याला जर समजले मी असे काही केलं होतं तर तो आयुष्यात माझे तोंड पाहणार नाही." सिंधू रडतच बोलत होती. "मग या गोष्टीची जाणीव तुला ठेवायला हवी होती ना सिंधू. आता मला मध्ये आणून तुला काय मिळाले?" पारवी तिचे हात झिटकारत, "म्हणून तर मी जीव देत होती ना वहिनी. पण तुम्ही मला जगण्याची उमेद दिली. प्लीज मला सांभाळून घ्या. माझ्यावर एवढी हिंमत नाही की मी दादाला फेस करू शकेन, नाहीतर मला खरंच जीव द्यावा लागेल." सिंधू अजूनही तिला ब्लॅकमेल करत होती. ते ऐकून पारवीचे डोके फुटायची वेळ आली होती. "सिंधू, बस. तुझा जीव वाचवण्यासाठी मी इकडे काय काय सहन करत आहे आणि तुझ्या डोक्यातून अजून तो विचार जात नाही. असे नको वागू सिंधू. परिस्थितीशी लढायला शिक. असे पळून पळून आपण कुठेतरी सापडतोच आणि जीव देणे हा एक योग्य पर्याय नाही. रोहितला सर्व माहीत असून त्यांनी स्वीकारले ना तुला, तसे वैभव पण हळूहळू करेल ॲक्सेप्ट. थोडा चिडला असता बस. पण तू जे काही केलं त्यामुळे किती प्रॉब्लेम होऊ शकतो तुला कल्पना तरी आहे का?" पारवी संतापून होती. "वहिनी सॉरी." सिंधू डोळे पुसत, "आता मी बोललेले थोडे तरी डोक्यात शिरले असेल तर जीव द्यायचा विचार डोक्यातून काढून टाक, नाहीतर तू मला जीव द्यायची वेळ आणशील." पारवी असे म्हणत रागाने तिथून निघून गेली. पारवी खोलीजवळ आली, पण आता आत जायला तिला भीती वाटत होती. न जाणे वैभव काय रिॲक्ट करेल. तिला तर विचार करून करून अजून भीती वाटत होती.
ती किचनमध्ये जात पाणी पिऊ लागली. घसा अगदीच कोरडा पडला होता. पाणी पिऊन ती हळूच खोलीत गेली आणि ढोकावले तर खोलीत नव्हता. कुठे गेला हा? मला म्हणाला 5 मिनिटात ये. ती आत आली आणि विचार करू लागली. तो येण्याच्या आधी झोपून घ्यावे आणि ती दार लावायला वळली तसे तो दारात नरसिंहासारखा भिंत फोडून उभा होता. पारवी त्याला पाहून जागीच गार पडली. तो आत आला आणि त्यांनी दार लावून घेतले. भीतीने तिच्या अंगावर काटाच आला एकदम. त्याचे इरादे काही ठीक दिसत नव्हते. दार लावून तो येऊन तिच्या समोर उभा राहिला. ती खाली पाहू लागली. त्याच्याशी नजर मिळवली तरी त्याला अजून राग येईल की काय असे तिला वाटत होते. पण तो संयमी होता हे तिला इतक्या दिवसात तरी नक्कीच समजले होते. त्याच्या रागावर कंट्रोल नव्हता, पण तिच्यावर कधी तो प्रमाणापेक्षा रागावला नव्हता. पारवी काही न बोलता जाऊ लागली तसे त्यांनी डाव्या हाताचा दंड पकडला आणि तिला स्वतःकडे वळवले. इकडे बघ, वैभव कडक आवाजात म्हणाला. तिने हळूच घाबरतच वर पाहिले. डोळे पुन्हा भरून आले होते. श्वास अडकला होता. काय बोलेल तो या भीतीने हातपाय गळाले होते. तिला तसे पाहून भरून आले होते, पण तिच्या पुढे तसे न दाखवता तो रागात पाहतच होता. आता काय झाले रडायला? मी काही वाईट बोललो का तुला? नाही ना? वरडलो का तुझ्यावर? नाही ना? मारले का तुला? नाही ना? तो तिच्या डोळ्यात पाणी पाहून प्रश्न विचारत होता. नाही, ती बारीक आवाजात कंठ दाटून आला होता. मग का अशी वागतेस पारवी? तुला मी कधी काही कमी पडू दिले आहे आतापर्यंत? सांग जरा, मी कधी ओव्हर रिॲक्ट होतो का तुझ्यावर? नाही ना? मग तरीही तू माझ्यापासून गोष्टी लपवतेस का? माझी भीती वाटते का तुला? की मी चुकीचं वाटतो तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा नक्की? तू जे केलं त्याचा मला राग नाही आला, पण तू माझ्यापासून लपून केलं त्याचा जास्त राग आला आहे मला. आणि वर सिंधूचं नाव घेऊन काय साध्य करायचं होतं तुला? त्याचे डोळे आग ओकत होते. सॉरी वैभव, मला माफ कर, ती त्याला मिठी मारत म्हणाली. तू सॉरी म्हणावे अशी अपेक्षा नाहीये माझी, असे म्हणत त्याने तिला दूर केलं आणि तिला हाताला पकडून आणत त्याच्या स्टडी टेबल जवळ उभे केलं आणि कपाटातून एक चेक बुक काढून त्यांनी तो टेबलवर ठेवला आणि पेन घेत त्यावर पेनाने सही करत त्यावर रक्कम टाकली. 50,000. आणि तो चेक त्यांनी तिच्याजवळ जात तिच्या हातात घेत त्यावर ठेवला. यापुढे जर कधी पैशाची गरज लागली तर मला सांगत जा. तुझं सोनं गहाण ठेवायची गरज नाही. आणि हे पैसे ऑपरेशनचे तू जिथून काढून कुणाकडून घेतले असतील तर ते देऊन टाक, असे म्हणत तो फोनकडे पाहू लागला. त्याचा फोन वाजत होता. ती काही बोलणार त्याआधी तो फोन रिसीव करत बोलतच बाहेर निघून गेला. ती फक्त त्याला जाताना पाहत होती. तो तिला जे काही म्हणला होता ते ऐकून तिला अजूनही स्वतःवर विश्वास बसत नव्हता. ज्याप्रमाणे सिंधू म्हणाली होती की तो कधीच तुमच्यावर रागवू शकत नाही, रागावला नसला तरी तो मला चुकीचं समजतोय त्याचं काय? त्याचा माझ्यावरचा विश्वास उरला नाही त्याचं काय? आता यापुढे तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्याचं काय? आणि माझ्यापासून दूर दूर जात आहे त्याचं काय? ती त्याच्या स्पर्शासाठी तळमळत होती आणि तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न एकच वेळी निर्माण झाले होते. रात्र कशी बशी सरली होती. ती रात्र तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठी आणि संतापाने भरून उरलेली रात्र होती. रात्री जे काही घडले होते ते सर्व एक वाईट स्वप्न असावे आणि सकाळ झाल्यावर सगळे नीट व्हावे व वैभव पुन्हा आपल्याशी पहिल्यासारखं वागावा असे काहीतरी तिला वाटत होते. जेव्हा जाग आली तेव्हा तो खोलीत नव्हता. त्याचं नक्की काय सुरू होते तिला कळत नव्हते. त्याचा असे तिच्यापासून दूर पडणे तिला सहन होत नव्हते. त्याला जर राग आलाच आहे तर त्याने ते बोलून रागवून मारून विषय संपून टाकावा, पण असे दूर दूर पळून तो तिला काही मोठी शिक्षा देत होता हे तिच्या मनालाच माहीत होते. आज त्याला सुट्टी होती तरी तो घरात नव्हता. कुठे गेला असे विचारावे वाटत होते, पण सगळे विचारतील तुला सांगून नाही गेला का? मग त्यांचे नाना प्रश्न आणि त्यावरून निघणारे तर्क वितर्क तिला ते नको होता. म्हणून ती तिचं काम करत राहिली. एकीकडे त्याची वाट पाहत होती ती. पारवीला जेवढा राग सिंधूचा येत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वैभवचा येत होता. कारण तर त्याचा तिच्यावर अजिबात विश्वास नव्हता. या गोष्टीचे तिला जास्त वाईट वाटत होते. आतल्या आत ती खोल जखम झाली होती.
जर वैभवचं माझ्यावर भरोसा नाही, काय मिळाले मला? सिंधू असे वागली कारण तिला भीती वाटत होती. तिचं ते सर्व वागण्यामागचे कारण तिला पटत होते. तिला एवढे कळाले होते की ती किती डरपोक आहे. पण वैभवचं काय? तो असा का वागला माझ्याशी? राग आला होता. 2 द्यायचे होते ना ठेवून. असे दूर दूर जाऊन काय मिळणार आहे त्याला? मला नाही सहन होत आहे आता हे. भीती वाटत आहे त्याचा अशा वागण्याची. काळजी वाटत आहे त्याची. झोपत पण नाही येतो नीट. किती टेन्शन घेतले आहे त्यांनी आणि बोलायला तर तयारच नाही. पण आता कुठे गेला आहे काय माहीत? सांगून पण नाही गेला. फोन पण नॉट रिचेबल लागतोय. इथे सर्व मला विचारतील तेव्हा मी काय सांगू त्यांना? विचार करून तिची घुसमट झाली होती. पण तितकासा अंधार नव्हता. तो पाण्यात खडे उचलून टाकत होता. का खोटी बोलली असेल ती माझ्याशी? ती प्रेग्नेंट होती हे तिला सर्वात आधी मला सांगावेसे नाही वाटले का? मला बाप होण्याचा आनंद द्यावासा नाही वाटला का तिला? भले तिला ते मूल नको होतं. मी फोर्स नसते केलं तिला. एकदा तरी सांगून पाहायचं होतं. त्रासदायक वाटले असते मला, पण तिच्या सुखासाठी सगळं मान्य केलं असते मी. पण निदान तेवढा वेळ तरी बाप झाल्याचा आनंद लुटून घेतला असता मी. क्षणभर त्या आनंदाने गगनात फिरून आलो असतो. पण का नाही सांगितले तू? आपल्या बाळाला मारताना जराही काही वाटले नाही का ग? इतकी निष्ठुर तरी तू नक्कीच नाही. मग का अशी वागलीस? का केलं असे बोलून विचारून खूप रडावे असे त्याला वाटत होते. आताही त्याचे डोळे लाल झाले होते. अश्रू ओघळत होते. पण तिच्या पुढे रडायचं नव्हते. तिच्या समोर तुटायचे नव्हते. तिच्या पुढे म्हणून पळत होता तो तिच्यापासून. त्याचा तिच्यावर विश्वास नव्हता असे नाही, पण ती सुरुवातीपासून एकदम बालिश होती आणि तिला तो तसे समजत होता. पण आत्ता ती मॅच्युअर झाली होती. खरं तर त्याच्या दृष्टीने नासमज नादान अशीच राहणार होती. सर्व त्याच्यापासून लपून ठेवून तिने त्याला कोड्यात टाकले होते. तिच्याशी जाऊन सर्व काही बोलून मिटवू वाटत होते. तिला विचारू वाटत होते. पण ती पुन्हा काहीतरी खोटं सांगेल असे वाटत होते. त्याला मनस्ताप होत होता. तिथे नदीच्या झुळझुळणाऱ्या प्रवाहात ही तिच्या गोड आठवणी त्याला त्रास देऊन जात होत्या. पारवी बाहेर कपडे सुकत टाकत असताना वैभव येताना दिसला. नेहमीप्रमाणे फोन त्याच्या कानालाच होता. बराच वेळ पेंडिंग असलेले फोन तो रेंजमध्ये आल्यावर सुरू झाले होते. वैभव येताना दिसला तसे ती त्याच्याकडे पाहतच राहिली. खूप काही बोलू वाटत होते. कुठे गेला होतास? काय करत होतास? पण तो फोनवर बोलत होता म्हणून बोलण्यात अर्थ नव्हता. तो पण फोनवर बोलत असताना एक नजर तिच्यावर फिरवत आत गेला. त्याची ती नजर खूप काही बोलून गेली होती तिच्याशी. तो जरी तिला इग्नोर करत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे असे सांगून गेली ती नजर. ती त्याला जाताना पाहतच राहिली. जेवण झाल्यावर तो सुट्टी असूनही कामावर निघून गेला. ती पुन्हा नाराज झाली. दुसऱ्या दिवशी पण तो लवकरच कामावर गेला. ती किचनमध्ये काम करत असताना सिंधू मदत करायला आली. तिला तिथे पाहून पारवीच्या रागाचा जणू डोंगरच झाला होता. काठी घेऊन तिला मारावे असे वाटत होते, पण तसे करून उपयोग नव्हता. पारवीने तिच्याशी बोलणेच सोडून दिले होते. सिंधू खूप बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण पारवी अजिबात लक्ष द्यायची नाही. 2-3 दिवस असेच गेले. वैभव सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरा घरी परतू लागला. पारवीशी काही न बोलता तो फक्त त्याच्या कामात बुडलेला असायचा. घरातल्यांपुढे थोडंफार बोलायचा. हे दे, ते दे, ते कुठे, हे कुठे, असे बस एवढेच. पण ते 2-3 शब्द ऐकून तिला हायसे वाटायचे, कारण ते बोलताना त्याची तिच्याकडून रोखलेली नजर तिला स्पर्श करून जात होती. तेच खूप होते तिच्यासाठी. घरातल्यांपुढे जरी तो नॉर्मल दाखवत असला तरी एकांतात तर तो तिच्याकडे पाहत पण नव्हता. तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्या नादात तिचा हात तिने भाजून घेतला तेव्हा तो तिथेच होता. त्याने ते पाहून डोळे मिटून दूर पाहिले आणि ती आशेने त्याच्याकडे पाहत होती की तो जवळ येऊन हातात हात घेऊन गोंजारेल, पण तो काही न बोलता निघून गेला. वैभवच्या आईने तिथे औषध आणून लावले, पण तिचं मन वैभवकडे होते. तो काहीच का नाही बोलला? त्याला आता माझ्या कुठल्याच गोष्टीने फरक पडत नाही का? रात्री तो खोलीत आला तेव्हा ती झोपली होती.
होती. तिला झोपलेली पाहून तो हळूच तिच्या जवळ बसला आणि तिचा हात हातात घेत तो पाहू लागला. गोऱ्या पान हातावर लाल जखम उठून दिसत होती. मूर्ख कुठली देव अक्कल वाटत असते वेळी कुठे गेली होती काय माहीत. त्याने तिच्या हाताला पुन्हा औषध लावले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तेव्हा कुठे त्याचं मन थोडे शांत झाले होते. तिला झोपलेली असताना फक्त शांतपणे पाहत राहिला. तो स्वतः तिला टाळत होता, पण तितकाच तिला पाहण्यासाठी तोही कुठेतरी झुरत होता. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला रोज जरूर तुम्ही मित्रांनो लाईक करत जावा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर त्यांनी चॅनलवर जे कोणी नवीन आहात ते चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. धन्यवाद मंडळी.